श्रीकृष्णाय नमः। अनन्याश्चिन्तयन्तो माये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। त्यांच्या अनन्य भक्तांचा योगक्षेम ते कसा चालवतात हे ह्या श्लोकात भगवंत सांगत आहेत। जे भक्त मला अखंड अनन्य भावे स्मरतात, माझ्या स्वरूपातच मन गुंतवतात, त्यांच्या योगक्षेमाची जबाबदारी मी स्वतः घेतो। अनन्य म्हणजे ज्याच्या मनात इतर कोणतीही आसक्ती नाही, जे भगवंतालाच एकमेव ध्येय मानतात, त्यांचं सर्व जीवन त्यांच्या अधीन असतं। योग म्हणजे जे मिळवायचं आहे आणि क्षेम म्हणजे जे टिकवायचं आहे, त्या दोन्हीचं वहन मी करतो, कारण त्यांचं आयुष्य हे भगवंताचं कार्य असतं। ज्ञानेश्वरी म्हणते, जे मजला धरून राहती तुजवीन काही न पाहती, तया योगक्षेमाची माती आपणची नेतो वाहून। अर्थात जे भक्त आपलं मन माझ्यात स्थिर करतात, त्यांना काही मागावं लागत नाही। त्यांचं ओझं मी स्वतः घेतो। त्यांची काळजी मला आपल्यासारखीच असते, जशी आईला लेकराची असते। ही केवळ कृपेची वाणी नाही, ही विश्वासाची हमी आहे। जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने म्हणतो, मी तुझा आहे प्रभो, तेव्हा भगवान म्हणतात, मग मी तुझा भार उचलतो। जीवनात प्रत्येक क्षणी जेव्हा संकट, भीती, अनिश्चितता येते, तेव्हा हा श्लोक आपल्याला शांतपणे सांगतो, तू फक्त माझं चिंतन कर, बाकी सगळं मी पाहतो। हा श्लोक म्हणजे भक्तीचा बीजमंत्र आहे। श्रद्धा ठेव, समर्पण कर आणि विश्रांती घे। त्या दिव्य विश्वासात भगवंताचे हात केवळ देणारे नाहीत, तेच सांभाळणारे आहेत। अनन्य भावे जो स्मरे, त्याची चिंता कृष्ण हरी धरे। भक्तांच्या हृदयी तो राही, योगक्षेमाचा भार तो घेई। श्रीकृष्ण शरणं मम।